हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख कनया हरिख वाटी देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा रे वाटे देवा वाटे देवा विठ्ठल वैराग्याचे महावीरू श्रुती शास्त्रांचा दया सदा आदरू ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज बंशी महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता रे ना विठ्ठला आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मला वाटतं हे आज आगळं वेगळं कीर्तन आहे काय बाळासाहेब शनूभाऊ आणि त्याच्या पुढं आल्यामुळे त्याचं नाव घ्यावं लागलं ना मला गणपती. कारण बिचाऱ्याने मला एकदा आमच्या शनूभाऊने आणलं होतं इथं तर सप्ताहामध्ये 3 ते 5 ला बरेच वर्ष झाले त्याला नाही का शनूभाऊ 12-13 वर्ष झाले. एक तप जाऊ होस तर तुला मामा नाही दिसेल आणि भाचा आहे मा तो एक तप होस तर जस्ट मामाचा जाळ केला तर परत ते भाऊसाहेब पाटलांनी फोकून फाकून काढला परत विठ्ठला विठ्ठला मला वाटतं 12-13 वर्षापूर्वी आमच्या शनूने तारीख घेतली होती आणि त्यावेळेला आलतो. त्याच्यानंतर आता आलो. माझ्याकडं भाऊसाहेब पाटील आलते. त्यांनी फोन केला अगोदर का म्हणलं कार्यक्रम कशाचा आहे तर मी ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस. एक ध्यानात ठेवा विश्वामध्ये जेवढी काही आश्रम टाकलेली आहेत ठोसर भाऊसाहेब जेवढे आश्रम टाकले या आश्रमामध्ये बाकीच्या आश्रमापेक्षा ज्याला अनन्य साधारण महत्व आहे असा विश्वातला वैदिक परंपरेतला सर्वात उच्चतम आश्रम जर कोणता असेल तर वेद सांगतोय धन्योग्रस्ताश्रम. धन्य तो ग्रस्ताश्रम की ज्याच्यामध्ये सगळ्याला पोचता येतं. संन्यासी कोणाला पोषित नाही त्याच पाहतो. म्हणजे आपल्याच घरातून जातो ते लांबून घे दर्शन लांबून काय शिवलं काय तू हे आपल्याला ते जमत नाही सगळे आश्रम गृहस्थाश्रमाच्या आच्छादित आहेत. ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारला पण गृहस्थाश्रमाच्या प्रवेशामधून स्वीकारला. संन्यास स्वीकारला पण गृहस्थाश्रमाच्या प्रवेशातून स्वीकारता येतो. आणि वानप्रस्थ तर राहिलाच नाही. आता
वानप्रस्थ कशाला म्हणतात शनूभाऊ? समजा आपले मुलं बाळ करते झाले आणि करते झाल्याच्या नंतर मग आता आपल्याला होत नाही हे आपल्याला कळतं, पण थांबत नाही हे आपली दोष आहे. मग आता सगळे करते झाले, मग मुलांच्या हातात व्यवहार दिला आणि फक्त मग आता आपण काय निवांत फक्त खायचं आणि देवाचं नाव घ्यायचं, घरातच राहायचं, घरातच खायचं, फक्त ते कशात काय पाहायचं नाही. पोरं करतील ती पूर्व दिशा या आणि भगवत चिंतनात वेळ घालवायचा. याला काय कोणता आश्रम म्हणतात? वानप्रस्थ. कारण सगळ्याचा जनक ग्रस्त आश्रम आहे आणि त्या माध्यमातनं ग्रस्त शब्द आला की विवाहाधिक संस्था पुढे येतात. मला वाटतं विवाहिक संस्था जर वेदाने काढली नसती तर मनुष्य संस्था बिघडली असती. एक थोडं चिंतन आहे, जर विवाह संस्था वेदाने काढली नसती तर मला वाटतं मनुष्य संस्था पार बिघडली असती. म्हणून वेदाने काढलेल्या या वैवाहिक विवाहिक जी संस्था आहे या विवाहिक संस्थेचा शास्त्र धर्मानुगाप्रमाणे अनुग्रह करणं, ग्रहण करणं, या ग्रहण करण्याच्या वास्तवाला बाळासाहेब जो शब्द वापरला जातो दॅट्स कॉल्ड गृहस्थ आश्रम इन मॅट फिलॉसॉफी. विठला याच्या डोक्यात म्हणजे नुसतं मला वर्ष श्राद्धाचं चेत असं नको समजू बरं. माझ्याकडे लय वेळचा पाहून राहिला काय काय काही काही सेपरेट त्याचेच बाबा आहे, सेपरेट तेवढेच बाबा आहे ते. चलू द्या. नाही नाही तसं माझं आता विषय हे वेगळं आहे. लग्नाची वाढदिवसाची एक म्हणजे याला खरा ग्रहस्थाश्रम म्हणतात. ज्याचा ग्रहस्थाश्रम आनंदित असतो ना, आनंदित सगळ्या विषयाचा अनुभव घेऊन परत कशात काय नाही हे पाहिल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या आश्रमाला एक जोड देऊन आणि त्याच्यातच खरा आनंद आहे, जे आपण आता इथे आहोत घरात आहोत ना हाच खरा आनंद आहे असं ज्याला कळलं, मला वाटतं घरातल्या आनंदाचा उत्कर्ष म्हणजे या लग्नाचा वाढदिवस. आता तुमच्यापेक्षा जास्त झालंय, मला इच्छा होत नाही तिची, कारण कोणी ऐकतच नाही. काही लोक म्हणतील बाबांना का पाहता तुम्ही पोपटराव, खरं आहे का? माझं कोणी ऐका, तुम्ही आलते ना घरी, ऐकत कोणी मी बाहेरच फक्त रुबावे आपला महाराज म्हणल्यावर काय घरी काय नाही. लोक पाहता लोचनी ती सांगत ते ऐकतो मला बेटा. नाही नाही हे आनंदाचं, याला आनंदी ग्रस्त आश्रम म्हणतात. कारण आनंद खंडतच नाही अशी क्रिया जर केली तर गहश आश्रमासारखा आनंदी आश्रम दुसरा भाऊसाहेब कोणता नाही. मला वाटतं त्या लग्नाच्या वर्षी आदरणीय ताईसाहेब रंजनाताई आणि भाऊसाहेब भाऊ, मला वाटतं 41 नाही का, 41 हे करणं इतकं सोपं नाही. हा ग्रहस्थाश्रम काही काही इतके कदरलेले, त्यांच्या गुणानं कदरलेले. कदरले म्हणजे काय, त्यांना घरचे काय म्हणत नाही, पण हेच धडवता नाही. याला सकाळी ह्यो जातो संध्याकाळी आणावं लागत. 4च्या पुढं पोरांचं तेच काम, पप्पा कुठे दाखवा. नाही त्याच्यामुळे त्यांची चूक नाही. आनंदी ग्रहस्थाश्रमाची पहिली म्हणजे एक परिणता याच्यात दिसते महाराज. कारण 41 वर्ष होऊन ज्याचा लग्नाचा वाढदिवस होतो याचा अर्थ त्या कॅटेगरीमध्ये, त्या कर्तव्यामध्ये, त्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तिमत्वामध्ये एकाग्रतेची भावना हे न सांगता सिद्ध होतं. विठ्ठला
आणि हे जे अशी माणसं असतात ती खरी असतात बाळासाहेब. माझ्याकडे ते आले, मला त्यांनी सगळा बायोडाटा सांगितला, काहीच ठोला नाही. साहेब हा ना माझ्याकडे, मला म्हण तुम्हाला भेटायला जाऊ, म्हणलं या, वारकऱ्याचंच घर आहे ते, यायला काय आले ते. 2 तास बसले मस्तपैकी निवांत. म्हणून त्यांच्यासोबत तुम्ही आलते का? मग तुम्ही बोलायला काय झालं तुम्हाला? घरी आलं तेव्हा होतं लय टमाटाम बोलत होते, नाही तर काय झालं? तुम्हाला वाटलं काय चहा प्यायला न्यावं लागत काय? चला विठ्ठला. हे काका आलते आणि भाऊसाहेब पडले आलते. माझ्याशी 2 तास चर्चा केलं आणि त्या 2 तास चर्चेचा परामर्श ज्यावेळेस मी ऐकला, म्हणलं निकम महाराज गो देअर, तिथं जायलाच पाहिजे. कारण खरी माणसं सापडत नाहीत आणि सापडली तर ती सोडू नये, असा शास्त्र सिद्धांत आहे. खरी माणसं नाही लोक बोलायला जातात. ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो, याचं काहीच खरं नसतं, सगळ्यात भंकास ह्यो धरायचा. ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते प्रपोजल फाईल झालं, मग ते प्रपोजल फाईल करत नव्हते, पण मी सांगितलं, कारण माझं कामच असं आहे का सगळीकडं पचका करून खरं बोलणं त्याला सुद्धा दानत लागते, दानत. बरं साधी दानत नाही, मी तुझा मामा आहे म्हणून सांगतो अशातला भाग नाही, पण खरी बोलायला दानत फार मोठी लागते. खरं पचवायला सुद्धा दानत लागते. मग खरं बोलायला पचवायला जर दानत लागत असेल तर ते खरं बोलण्याकरता किती दानत लागत असेल. ह्या माणसाला आपला साष्टांग दंडवत आहे की त्यांनी टोटल जे काय हे सगळं, शनू भाऊ माझ्या पुढे सगळा जीवनाचा बायोडाटा ओतला. मला तो बायोडाटा ओतल्याच्या नंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो पटल्यामुळं मी तारीख घेतली. विठाला आणि हेच खरं सत्य आहे. जीवनातलं जे खरं आहे ते जर पुढं मांडलं तर हा सुद्धा एक मोक्षाकडे जाण्याचा सुलभ मार्ग आहे. सत्यम ब्रूयात. वेद काय सांगतो? काही असो, जे असेल ते खरं. बरं आपण खरं नाही बोललो, मग मनाला विचारा, मी बोललो हे खरं आहे का? मन म्हणतं तो यासारखं हलकट तर तू. मन कोणाला भेट नाही. इकडं वरवर काही बोलले आणि आतून मन सांगत अरे नीट बोल ना, हे कुठं झालं नाही. त्याच्याकरता खरे बोलणारे माणसं, आणि खरे बोलणारे माणसं ही सत्यवादी असतात. आणि वेद सांगतोय सत्यम ब्रूयात, जे असेल ते खरं बोला. खरं बोलण्याने पापाचं क्षालन होतं. खरं जर बोललं ना पापाचं क्षालन होतं. आणि खरं खोटं खरं करण्याकरता एका याच्यात होत नाही आणि ते होतच नाही, पण 1000 खोटंच बोलावं लागतं. समजा एखाद्या वकील माणसानं सांगितलं जे खरं आहे ते सांगा. वकील माणसं सांगतात जे खरं असेल तेच बोलायचं. बरं ठीक आहे बोलायचं. वकील कोणते खरे बोल नाही, पण इथे खरं बोल. माझ्याकडे आले बसले, मला म्हणे महाराज माझा तुम्हाला इतिहास सांगतो. म्हणलं ठीक आहे. ऊसाच्या तोडी मी केल्या. काय केलं? ऊसाच्या तोडी कामं केली. त्याच्यानंतर कामं, ऊसाच्या तोडी, सगळं पेरण्या केल्या. पेरण्याचा किस्सा सांगितलं त्यांनी मला. भुईमुग पेरायला गेलो, मला शेंगदाणे खाऊशी वाटले. इथपर्यंत खरं कोणी बोलत नाही, पण ते मालकच हाला ना म्हणे तिथून. तो मालक हाला ना, मला त्याच्या देखत खाता याय ना. बरं नुसतं ते एका जागेवर उभं नाही, ते तिफली संगत चालला. त्याच्यामुळं मला सगळं, मग मी काय केलं म्हणे महाराज खोटं नाही बोलत, मी ते खालच्या नळ्या बंद करून टाकल्या. खालच्या नळ्या बंद करून टाकल्या आणि मग जात्या टायमाला ते नळ्या काढल्या, मग शेंगदाणे खात घरी गेले. अहो इथपर्यंत खरं बोलणं इतकं सोपं आहे का? अहो आमचे लोक खरं बोलत नाही. 80 मध्ये मी काय खोटं बोलत. मला एक जणांनी सांगितलं ते तारीख पाहिजे होती. म्हटलं वेळ नाहीये. ते मला डायरेक्ट म्हणला पुढे तुला धरून नेऊन राहिले काय नाही इथे किती मजा आहे मला.
हे खरं बोललो, आम्ही सुद्धा खरं जगात जो खरा बोलतो ना त्याच्या जीवनात दुःख हा शब्द कधीच येत नाही. हे पहिलं अंडरलाईन करा या वाक्याला. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. कारण खरं बोलणाऱ्याच्या जीवनात दुःख हा शब्द कधीच नसतो. आणि मला त्यांनी तो किस्सा सांगितला. ती कामं केली, नंतर म्हणे राजकीय क्षेत्रात आलो आणि राजकीय क्षेत्रात सुरू केलं तर त्याच्यामध्ये मला स्कोपही बरा मिळाला. मग थोडं व्यसन लागलं, म्हणजे वारीला जायचं नाही. नाही तर काय काय लोक म्हणजे काय व्यसन वारीला जात होते काय, त्यांनी खरं खरं सांगितलं. व्यसन लागलं आणि संगतीमुळे व्यसन लागलं. मग मी मद्यपान वगैरे करायला लागलो आणि राजकीय क्षेत्रामध्ये मग हे झालं. पण उजून ते सोडून दिलं आणि मग सामाजिक कार्यात घुसलो. आणि सामाजिक कार्यात घुसल्याच्या नंतर जे शेतकऱ्यांचं ज्या लोकांनी दिले नाही ना पैसे, कोर्टात मी दावा दाखल केला हायकोर्टात, सगळ्यांचे पैसे मिळवून दिले. त्याच्यात मला काही नेते मंडळीने असं सांगितलं, तुमचे किती पैसे गेले, एवढे एवढे घेऊन टाका शांत. त्यांनी सांगितलं मला नको, त्यांना द्या. ही सामाजिक क्रियेची खरी बांधिलकी. आणि मग तुम्हाला एक माहिती आहे, तुम्ही फार चांगलं केलं. मी यायचं कारणच ते की प्रपंच केला, राजकारण केलं, राजकारण सोडलं, सामाजिक. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत डाग आहे माणसाला. याच्यामध्ये ज्या वेळेला राजकारणात माणूस येतो त्यावेळेला डाग हा पडतोच. तुम्ही नाही पाडलं तरी कोणी ना कोणी देतच असतं. समजा आता मी आमदार आहे, वाहून द्या एवढ्या पुरतं, मला काय बिघडलं तुमचं. त्याच्यात पाहायला लागले माझ्याकडे, तो खायला होतो बरा, इकडं मागून खायला. लोकांना तेवढा सण होत नाही राहू द्या. आणि मी नुसतं म्हणलो मी आमदार, बाकी पाहायला लागले. मग आम्ही काय करायचं, तुम्ही जीव द्या. मी नुसतं म्हणलो तर आता काय झालो का मी. बरं आमदार आमच्यासारखे होतेत का, आमच्यासारखे होतेत का. बरं आमच्यासारखे हो का ना हो, आम्हाला तरी आखली पाहिजे, उभा राहावा. नाही उभा राहा, आपलं आपलं जे आपलं क्षेत्र आहे ते करावं. आपल्याला काय करायचं त्याचं नाही. राजकारण हवे मग आता राजकारण. समजा मी आमदार झालो, मग आमदार झाल्याच्या नंतर सगळे लोक माझ्या मागं. बरं एक विशेष आहे भारत, सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही बाहेर पडले का तुम्ही आहात पृथ्वीवर तोपर्यंत तुमच्या मागं लोकांचा घोळका राहील. हे ध्यानात ठेवा, हे वाक्य. आणि राजकीय क्षेत्रात किती दिवस राहतात. आता सध्या एखादं पद आहे, लोक साहेब साहेब साहेब, ते पद गेलं, दुसऱ्या दिवशी साहेब गल्ली धेंडला, लोक आतूनच पाहतात, बाहेर कोण येत नाही. हा ते चाललं. अरे पण काल साहेब म्हणलं, आता कुठे काय राहिलं. त्याच्यामध्ये म्हणजे ही आहे गच्छंती आहे. सामाजिक क्षेत्र काम निवडलं ना त्याच्या इतकं महत्पुण्य कोणतं नाही. कारण माझ्या पुढे आदर्श सामाजिक लोकांचा आहे, सामाजिक कार्य करणाऱ्यांचा आदर्श मी मानणारा माणूस आहे. माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत बाबा गुरुवरे बाबा मुंशी महाराज तांबे नेवासकर नेहमी नाव घेताना राजकीय पुढाऱ्याचं नाव नाही घेतलं कधी. मी फक्त 2-4च नावं ऐकले त्यांच्या तोंडून. लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, हे असे याच्यातले सरदार वल्लभभाई पटेल यांचीच नावं बाबांच्या तोंडून मी ऐकली. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आग्रहानं पहिलं नाव घ्यायचे ते मदर तेरेसाचं. मदर तेरेसा, मला वाटतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम, राष्ट्रपती हाताने भाकर खात होते तिथं. का गाद्या वापरल्या का काय. इथं नुसतं एखादा पद मिळालं का ते हातीस कटळून जातं. ती खुर्ची म्हणते काय पुदाडा झाला घ्यायला बस होती, याला काही काम आहे. आदर्शवत लोक इथे. आपल्या ह्या अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, महात्मा ज्योतिबा फुले, बरोबर आहे की नाही. ही सगळी आदर्शवत लोक आहेत. आणि यांचा आदर्श कशामुळे, यांची किंमत कमी होणार नाही कधी. याचं कारण आहे हे राजदंडात नव्हते तर समाजदंडात होते. समाजाचं कार्य करताना अपेक्षा राहत नाही. आणि म्हणून सामाजिक कार्यकर्ता वेगळा
राजकीय कार्यकर्ता वेगळा. ह्या दोन्हीच्या मध्ये अंतर आहे, फार मोठं अंतर आहे. तुम्ही पहा, सामाजिक कार्य करणाऱ्याची किंमत कधी कमी होत नाही, राजकीय क्षेत्रात कमी होते, त्याच्यातही सत्तेवर असताना सुद्धा होते. याची कारण सांगतो. हा समजा माझ्याकडे एखादं पद आहे, सगळे लोक मग मी आता 2-4 लोकांचे कामं केले आणि एक जण माझ्याकडे आला, मला म्हणला ते आमचं काम माझ्याकडून ते झालं नाही. काम काय झालं? माझ्याकडून ते झालं नाही काम. मग आता ज्यांचे कामं झाले ते माझ्यावर काय आहेत भाऊ? खुश आहेत? नाही, बाबासारखा माणूस नाही. ज्याचं काम नाही झालं त्यो नाही, ते बाबा फार चांगले माणसं आहेत, आपल्या पदाचा वापर करू. काही लोक जाऊ दे तिकडं, हॉक्कल हा एक काम नाही करवलं, काय याचं चांगलं आणि काय याचं काय. म्हणजे एक खुश झाला की एक नाराज होतो. सामाजिक क्षेत्रात तसं नाही, कारण अपेक्षा नाही. देर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिस. ते लाईफच असं आहे की निस्वार्थ सेवेत खरा आनंद, जनतेत खरा आनंद. म्हणून जनतेच्या कामात खरा आनंद, जनता सुखी राहण्यात आनंद. समाज हा प्रत्येक माणूस जो आहे, हा माणूस सुखी राहावा याच्याकरता वेचलेलं आयुष्य त्याला सामाजिक आयुष्य म्हणतात. आणि त्याची किंमत कधी कमी होत नाही. अण्णा हजारेंचं लोक कधी नाव घेतील? आहे तोपर्यंत का गेल्यानंतरही घेते. मदर तेरेसाचं नाव आजही येते. महात्मा फुलेंनी ह्या लोकांना राजकारण केलं असत, किती काय मोठे झाले असते. पण यांना माहिती आहे ना, राजकारणात 2 आहे, चांगलं बी आहे. आणि यांना मी एक किस्सा सांगितलं, यांनी जवळ मला सांगितलं की भाऊ राजकारणात पडलो आणि व्यसन लागलं. मी म्हणलं व्यसन लागत नसतं, संगतीमुळे माणूस त्या प्रवाहामध्ये वाहला जातो. बरोबर आहे का? संगती, कारण संगती फार महत्वाची आहे बाळासाहेब. संगती फार महत्वाची आहे. संगतीने माणूस मोठाही होतो, संगतीने माणूस रसा तळालाही जातो, संगतीने माणूस किंमतवानही होतो आणि संगतीने माणूस किंमत शून्य सुद्धा होतो. पतन उधार संगाता मयेवा, पतन उधार संगाता मयेवा, पतन उधार संगाता मयेवा, पतन उधार संगाता आलं ते अजून त्याला वेळ होता. विठाला संगतीने सगळं होतं. तुम्ही पहा, संतांची सुद्धा काय संगतच आहे. बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, माझेच कोणी नवती, हृदय चित्ती काय चित्ती विषय दृढ झाला, निश्चय चित्ती. हा मग ते निश्चयच माझ्या डोक्यात राहिलं नव्हतं ना, पाठ होतं पण डोक्यात नव्हतं. आता भोन गेलंय माया मागं टेकळी, त्याच्यामुळं आता मी काय ध्यानात तुम्हाला घरं पाहायचं इकडं पाहायचं. त्याच्यामुळं मा राजकारणचा विषय नाही, पण सामाजिकत्व आहे ना, काय होतं फक्त घरं भरीत निघालो. निश्चय चित्ती दृढ झाला. संतांची संगती सुद्धा संतांची फार मोलाची आहे. मनोमार्ग गती, संतांचे संगती, संगत महत्वाची आहे. मग माणूस संगतीने मोठा होतो, संगतीने खालच्या तळाला येतो, संगतीने किंमतवानही होतो आणि संगतीमुळे किंमत शून्य सुद्धा होतो. घरात होतो
एखादा पिणारा जर नवीन पोरगा जर प्यायला लागला आणि त्याला जर सगळे सांगत असले ना ऐकतच नसला तर घरच्या लोकांतून सुद्धा त्याची किंमत काय होते बरं. घरचे लोक पाहुण्याला सांगत असतात काय सुधारा नसते म्हणजे जरी पाहुणा म्हणून गेला पाहुणे सांगतात पहा त्याला काय लागत जेवण बिवण विचारा आणि दुसऱ्या दिवशी पाहुणे होऊन म्हणतात निघायचं काय आता या गाडीनं याच्या डोक्यात नाही कारण गेलेलं मस्त म्हणतो नाही जाईन उद्या ते जाय म्हणते निघ ना. संगती पा तुम्हाला एक माझे गुरु रे बाबा उदाहरण सांगायचे सांगतो संगतीचा परिणाम. फोटाने माहिती आहेत का तुम्हाला? तुम्ही कोणत्या देशातले आहेत? मी तो फोटो सगळे माझ्याकडे भाऊ राहिले काय भानगडी काय भानगड काय. फुटाणे भाऊसाहेब पाटील पूर्वी फुटाणे हा जो शब्द आहे भाऊसाहेब तर हा शब्द आयुर्वेदामध्ये अति उच्च कोटीचा शब्द आहे. उच्च कोटीचं फल आहे ते फळ आहे ते धान्य आहे ते. त्याच्यामध्ये इतकं सुंदर आहे की पूर्वीचे वैद्य भोगटी करायचे त्याची आणि बाकीच्या वनस्पती त्या फुटाण्याच्या भोगटीत दिल्या तरच रोग्याला बरं वाटायचं. आता डॉक्टर काय विचारित काय होतं तुम्हाला मग तो इकडं काय काशी करायला आलो काय. मी एका डॉक्टर गेलो बसलो मी मला म्हणे या 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 महाराज म्हणलं बरं आलो काय होतं तुम्हाला म्हणलं तुमच्याकडे काय आला मला जर काय होतं हे कळला तर मी घरी टोचल्या असत्याना सुया. पूर्वीचे वैद्य असं हे करायचे. मग त्याच्यात ते पोपटराव ती सगळ्यात महत्वाचं निमी फुटाण्याची पावडर असायची आणि मग त्याच्यात वस्तू घालून द्यायची. म्हणजे फुटाण्याच्या संगतीशिवाय वनस्पतीचा प्रभाव आजारावर होत नव्हता. हे बरेच दिवस गेल्यामुळं फुटाण्याला भाऊसाहेब सुचलं ते म्हणे आपल्यामुळं सगळं होऊन राहिलं. त्याने पॅनल बदलला. कोणी फुटाणं म्हणे वनस्पती संघच नको तो दुसऱ्या माणसाही संघ गेला. त्याने वनस्पतीची संगती सोडली न महात्म्या लोकांची संगती धरली. अशा महात्म्याच्या संगतीत गेला त्या दुकानावर ते संगत तिथं. मग फुटाण्याची किंमत कमी झाली ना. एक दिवस तो माझा किस्सा सांगतो. मी नुसता सर्दी झाली म्हणून मला मंडळी म्हणे फुटाणे खा फुटाणे खा. आता आमचे शेजारी दुकान आहे. मग आता पोरं कोणी घरी नव्हते ना तू शाळेला गेलेले होते. मग मला चला निकम महाराज आपले काम आपणच करा. मग मी पैसे घेतले तिच्याकडून. खरं सांगायला काय खोटं बोलण्यात मलाही आवडत नाही. जसं यांना नाही तसं मला नाही. मी गेलो म्हणलं मला 5 रुपये देते काय करत मला फोटोने तू म्हणली ना ना हा मग ते म्हणे 5 रुपये नाही काय तुमजवळ. मला जेव्हापासून तू बँक झाल्यापासून मी नुसता खातेदार तू बँक झाल्यापासून मी नुसता खातेदार आहे. त्याच्यामुळं काय विषय नाही. प्रकरण तिथंच करायचं उजून जुनं नवं काय करायचं तर ते घेतले. मी त्या दुकानात गेलो आणि त्या याला नुसता म्हणलो मी त्या दुकानाला मला 5 रुपये फुटून दे तू माझ्याकडे पाहून राहिला असं. म्हणलं काय झालं फुटाणे मला काही कळालं ना. अहो नुसतं मी गेलो मी म्हणलं 5 रुपये काय बाबा काय घ्यायचं म्हणलं फुटून दे 5 रुपये. त्यांनी द्यायचं सोडून दिलं. तो आकापाका नुसता असा पुतळ्यासारखा माझ्याकडे पाहून राहिला. मला म्हणे काय म्हणले तुम्ही म्हणलं फुटून द्या. हा फुटून द्या हा म्हणलं फुटून दे ना. मग तो डायरेक्ट मला कधीपासून चालू केली तुम्ही. आणि संगती संगती त्याच्यासारखं जाज्वल्य नाही कोणी महाराज आयुर्वेदामध्ये. पण संगती चुकली किंमत कमी झाली. विठ्ठला विठ्ठला तशी यांची संगती भाऊसाहेब पाटलाची बात राजकीय क्षेत्रात त्यांनी स्वतःच आहे. राजकीय क्षेत्रात गेल्यावर ज्या संगती मिळाल्या त्याच्यामुळं व्यसन लागलं. पण त्याच्यावर मात करणारे जे असतात मला वाटतं हे सत्यवाद्याशिवाय घडत नाही. आणि मी नेहमी हे कसं माझा स्वभाव आहे मग भाऊसाहेब तुम्हाला तर माहिती आहे. आता यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे काहीला नसेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता आमचा शनू भाऊ तो भासाचे मी मामाच आहे तर तो काय विषय नाही. बाळासाहेब झाले हे झाले इकडले सगळी मंडळी माझा स्वभाव आहे मला खोटं चालत नाही. एक महत्वाचं आहे. मग आता संगती हा शब्द नुसता
सांगण्याकरता त्याच्यातून बाजूला जो होतो, कारण अनुभव घेतला असं म्हणा. हा काय केला, प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभव घेतला गेला की मग त्याच्यात सार विचार, आसार विचार आहेत. त्यांना ते घेतलं, सगळं केलं, त्यांच्यासोबत चालले, पण तो विचार सार वाटला नाही मनाला. मग त्याच्यातूनही पलटी घेतली आणि सामाजिक कार्यात गुंतली. मला वाटतं ज्या लोकांचे मी ते त्यांचं स्टेटमेंट वाचलं, ते मला वाटतं ते आमदार साहेबांनी मांडलं होतं ना, मी ते हे विधिमंडळात मांडलं होतं. आम्ही टी व्हीवर बातम्या पाहत होतो त्यावेळेला. तर मग ते आता कळलं का ते तुमचं प्रकरण होतं म्हणून. नाही तर आम्ही ते ऐकलंय टी व्हीवर. आता हे याच्यातून बी परत बाजूला सामाजिक कार्यात येणं म्हणजे याला सगळं अनुभूती, कुठे काय आहे, कुठे याचा अनुभव घ्यायला अडचण नाही. मग तो घेऊन परत सार काय आहे त्या साराकडे येणं एक महत्त्वाचं आहे. काही लोक फक्त वाल्या कोळी पाहतात. काय पाहतात, तो ऋषी झाला हा कोणताच आराम करतो. आणि आमचं शास्त्राचं मत असं आहे, वाटा पाडा कोळी गु वाट माऱ्या करणारा होता इथपर्यंत आहे. पण नाम स्मरे तो वाल्मिकू, नामे पावन झाला तिन्ही लोकू, आपणा सहित निवाला नाम देन नाम देना रे पेटीचा आवाज वाढवावो स्पीकर वाले भाऊ तुम्ही. फार मी सिस्टीमवर खुश झालो. सिस्टीम कुठली आहे? तिळापूर. तुमच्या गावची आहे का? हा मग काय, तुम्ही आपल्या जुन्या ओळखीचे बोलायचं ना थोडंसं. आम्हाला जे अपेक्षित असतं ते मिळालं इथं. म्हणजे खूप सुंदर सिस्टीम. देव तुमचं बरं करू, मा वाटोळक करील. कारण व्हावे कल्याण सर्वांची, दुःखी कोणी असू नये. वारकरी संप्रदायाचा नियम आहे हा. सर्वे न सुखिन संतु सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख भापनुयात. हे संप्रदायाचं, म्हणून संप्रदायासारखा मोठा पंथ नाही. कारण या संप्रदायाने जगाला स्वाभिमान शिकवला. या संप्रदायाने जगाला लाचारीपासून मुक्त केलं. या संप्रदायाने माणसाला भीक मागण्यापासून वंचित ठेवलं आणि वेगळं केलं. अजूनही समजा एवढा मोठा हा संप्रदाय आहे महाराज. मग या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळं जगाचं कल्याण व्हावं आणि मग आपलं व्हावं, ही धारणा ज्यांची वस्तुस्थिती आहे, मला वाटतं दॅट्स कॉल ओनली वन इन मॅट फिलॉसॉफी, दॅट्स कॉल वारकरी संप्रदाय. फक्त तेवढंच आहे, दुसरं काही नाही. संप्रदाय भरपूर झालेत, पण ते गुरुच मोठे झाले. शिष्य दारिद्र्य रेषेच्या कारणावर आले. संप्रदाय किती आहेत आपल्याकडे भलतं इतका पोळा आहे. मी तो पक्ष कमी आहे. पक्ष कमी आहे. नुसतं 10-5 लोकांना माळी घातला का त्याचा गटच झाला. काय दरवेळेस संसाराचं अरे इथं राबतोय, मरतोय, तिथं तो काय मध्ये काय घेणं. नाही, अवघड आहे महाराज, इतकं सोपं नाही. म्हणून या संप्रदायाकडे पहा. कोणापुढे हात न पसरणारा संप्रदाय हा, कोणाला काही न मागणारा संप्रदाय हा, सगळ्यांच्या करता शांती निर्माण व्हावी, आनंद मिळावा याच्याकरता अव्याहतपणे प्रयत्न करणारा संप्रदाय हा. आणि एवढंही करून सगळं झालं का मग अख्खं जग हे आनंदाच्या सुखात नांदावं याच्याकरता अट्टहासानं भगवंताकडे याचना करणारा संप्रदाय सुद्धा हाच. जगाला आनंद देण्याकरता हे मला काय बाकी मग संप्रदाय आपल्याला बोलायचं नाही त्याच्यावर.
काय ज्याची त्याची पद्धत. आता हे काही लोक ते शाईबाबा माग ते टेम्पूत लक्ष्मी येते पुढं झेंडा लावलेला भागवा करायला दिलेला आणि ते गाणे चालू आणि ते बुक्के द्या प्रत्येकाच्या घरोघर द्या. माझ्याकडे आली एक दिवस रस्त्यानं चालताना माझ्याकडे आले. मी आपला लुंगीवर होतो आले गंध पाहिला मला म्हण द्या. म्हणलं मा धंदा त्योच म्हणलं महा धंदा त्योच आहे. दोघांची एकच धंदे फक्त एवढं आहे तुम्ही लई चव घालून मागता मी स्टँडर्ड पद्धत. मला माझी स्टँडर्ड पद्धत आहे आता मागाची पद्धत आहे. समजा एखाद्याच घरी गेलो गेलं त्यानंतर तिथं एक जण मला सहज मला म्हणे बऱ्याच दिवसानं आले बाबा तुम्ही बरं झाला तर थांबले बघ मला आजच्या दिवस जवळ कीर्तन होतं गव्हाची गुणी घेऊन जा. म्हणलं मला काय करायचं म्हणावं लागत असं शेणू पुढचे कामालाही खोळमध्ये. मला काय करायचं म्हणल्यावर घेऊन जा. म्हणलं नाही नाही काय तुमचं तुम्ही खा केलंय खा मला माहिती होतं टाकणार आहेत म्हणून. कशी भाषा वापरावं लागते मग आपोआप पडते भाऊसाहेब पाटील. आपण म्हणलो द्या 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 पुढे डवळत म्हणतो तो पाहिला दरवाजे लावा. अरे तो आला हा कुठं आला होत त्याच्यापेक्षा आम्ही आपलं तिथं. मग मी ड्रायव्हरला म्हणलं मागची डिकी उघडून ठेव. डॉक्टर म्हण तुम्ही नाही म्हणले मला तू उघडी तर ठुई ते बरोबर टाकी देत नाही म्हणावं लागत. ती एक टेक्निक आहे टेक्निक. काही काही टेक्निक वर चालावं लागलं. त्यांनी बाळासाहेब डिकी उघडली त्यांनी एक नाही 2 गोण्या टाकल्या. आलो घेऊन ना का मी काय नाही बोलू. मग आता या भावात सगळ्याला चालत आम्ही काय पुढं गेलो काय आम्हाला काय झालं नाही चाल काय रोग आला. आलो घरी बरं आलो घरी इकून तिकून त्या पहिलं जुन्या घरी राहत होतो आपण जुन्या ते पत्र्याच तिथं आलो. त्या ड्रायव्हरने ते गोण्या खाली टाकल्या मला सोडलं घरी घेऊ गेला त्याच्या घरी घेऊन गेला गाडी. मग सकाळच्या पारे आम्ही दोघं ते आलो घरी. सकाळच्या पारी आम्ही आपले बसलो उठलो मी पूजा झाली त्या गोण्या उचलायला लागलो. गोण्या आम्हाला कुठं उचलत 13 14 पाहिल्याच्या गोण्या. आता मीन मंडळी उचलीत होतो असं पडलं असं उचलीत होतो आम्हाला काय उचला. बरं आता आमचं चालू होतं बाकीचे येणारा जाणारा काय तकलीफ होती का. म्हणलो का हात लावा काही लई खोडी लोक तिकून आला एकदा आणि पाहिला त्याने बाबा हो महाराज. म्हणलं काय सोपं नाही ते. म्हणलं काय झालं काय सोपं नसाल त्याला घरचं खावा लागत. बाबा माई 14-20 वर्षाची अक्कल बंद झाली. म्हणजे मला पुढं बोलायला असे सुईच्या टोका इतक्या सुद्धा जागा नाही ठेवली ते. ग बसलो मी आणि मंडळी म्हणून राहिली बरोबर बोलला ते तुम्हाला. मला काय बोलला मी आणतो तू खातीन काय आता ते झाल्यावर मला काय बोलायला सुचलं नाही. शेवटी मग मी काय केलं थोडी अक्कल वापरली. म्हणलं बरोबर आहे ओझं उचलायला घरचं खावं लागतं. तुम्ही घरचं खाता तेवढ्या घरात लावून द्या. त्याने वाटलं बोलून पश्चाताप केला. त्याने उचलली एक गोणी घरात टाकून आला. दुसरी उचलायला गेला आणि त्याचा पाय सटकला आणि पडला खाली अनवर गोणी 13चं. मला म्हणे उचला म्हणलं घरचं खाणाराला बोली. म्हणलं ज्या गावात मी हे सांगतो घरचे खाणार कोण टपकाने माणूस मरायला लागला उचला बोलतो उचला 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 म्हणल्यावर फार चेपलं ते. मग मी सुद्धा काय ते पहिले 20 होती त्याच्यात त्यांनी मला 6 आणला आणि दुसऱ्याला फुलटास आल्यावर मी काय आता सोडितो फार आउट ऑफ स्टेडियम दिला टाकून. त्याला मी सांगितलं म्हणलं मग त्याला सांगितलं म्हणलं भाऊ वजा उचलायला घरचा खावा लागत बरोबर आहे पण घरचं खाऊन उचललेला वजा जर अंगावर पडलं तर ते उचलायला बाहेरचं खावा आणि मागणारा हा संप्रदाय नाही महाराज. आम्ही काय कोणाचे खातो तो पांडुरंग आम्हासी देतो. कारण कोणाला मागायला लावणारा संप्रदाय हा नाही. वारकऱ्याने सगळा समाज सगळ्या
साऱ्या विश्वामध्ये स्वाभिमानी समाज घडवला. जात कोणती हे असो, पण मानव म्हणून जो समाज आहे हा मात्र स्वाभिमानाने परिपोक्त करण्याकरता अव्याहतपणे प्रयत्न करणारा संप्रदाय तो ज्ञानोबा तुकोबारायाचा संप्रदाय. मग ते सांगतात, तुम्हाला माहिती आहे दुसऱ्याच्या करता कळकळ करणारा कोण आहे? लोकलही चॅप्टर आहे. मला एकदा भेंडा कारखान्यावर बोलील, उठून सोगावा लागतो. अण्णा त्यांना मला काही कल्पना नाही, मी हे आले होते त्यावेळेस सांगितलं मला अण्णांना बोलव. माझ्याकडे आले ते भाऊसाहेब पाटील त्यावेळेस आहे ना, तर ते कुठून सोगावं लागतो. मी आपलं ते ड्रायव्हर आला, गाडी बिडी त्याने पुसली सगळी, बसायला तेवढ्यात एक जण आला, तुम्हाला भेंड्याला जायचं काय आज? म्हणलं तुला काय स्वप्न पडलं? ते नाही आम्ही एवढ्यावर तर राहतो, कोणाला कुठं जायचं? म्हणलं तो काय तुम्हाला जायचं ना? बोललं चेअरमन साहेब. म्हणलं काय काम? म्हणलं काम काय नाही, असेल काय त्यांचं तर मा काय, मी कोणत्या पुढऱ्याकडे कामं येतच नाही, करीतच नाही. त्याच्यामुळे आपलं इम्प्रेशन कमी करते. एक म्हणजे भेटले रामराव, कारण ते सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रात ती मोठीच माणसं आहेत. आपलं कार्यक्षेत्र ते नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपण त्यांना नावं ठेवायचं काही कारण नाही, पण जायचंही काही कारण नाही, कारण कोणते होत नाही. आता सध्या असं आहे, ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अपवर्त आहे. एखादं जर प्रकरण गेलं, साहेब आपलं काम नाही केलं बरं, तुमच्या कानावर घातलेलं बरं. हे कानावर घातलेल्यामुळं साहेबाचा पचका होतो. हे कानावर घालणारे बागड गेले वर राजकारण सोयीचं होतच नाही. विठ्ठला तसं इथं नाही ना. इथे कोण आहे? यारे यारे लहान यारे यारे सामाजिक कार्यामध्ये वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक कार्याची अंतःकरणापासून घेतलेली जी वसा म्हणून जी पद्धत आहे तिची सगळ्यात एकमेव पहिली महातत्व प्रणाली म्हणजे वारकऱ्यांची मालिका. हे सुख वे आणि कांच्या सुखे, दुःख वे आणि कांच्या दुःखे, दुःख वे आणि कांच्या दुःखे रे, दुःख वे आणि कांच्या दुःखे, जग सुखी व्हावं. एकदा तुकाराम महाराजाचे भाऊ कान्होबाराय बहिरंगांना त्यांना ते 10-5 लोक म्हणले, आबा म्हणायचे तुकोबारायला लोक. ते म्हणे आबानी काही घेतलं नाही, तुम्ही काहीतरी घ्या. काय म्हणले ते? म्हणू काय मी आपल्याला अवघड लोक त्याचा त्या म्हणल्याना आपल्याला काही आपलं बरडन. आणि मग दुसऱ्याचं सांगितल्यावर 1 रुपया तरी देतात का तुम्ही? कान्होबाराय बोलले, विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरला दानई तुलेची द्या मदतीना म्हणे तुकया बंधुराम मनाला रे. काय मजा आहे महाराज. काही नको आम्हाला, फक्त तुम्ही देवाचं चिंतन करून सुखी व्हा. आता याला सामाजिकत्व म्हणतात. आणि समाजामध्ये अपेक्षा काही नसते. समाजाचं काम करत असताना स्वतःकडे अपेक्षा नसते. तोच माणूस समाजाच्या कामाकरता पुढे येत असतो, बरं का. नाही तर ह्युमन बिंग लाईफ इज डिपेंड अपॉन द होप्स.
माणसाचं जीवन कसं अपेक्षेवर अवलंबून, हे केलं म्हणजे मला ते मिळेल, काही त्यांना मिळेल, काही पण इथं समाजाच्या याच्यामध्ये बाकीच्या करण्यामध्ये फरक आहे का नाही? आता समजा एखाद्याने जमीन घेतली, जमीन घेऊन मध्यस्थी माणूस आहे, मग मध्यस्थी माणसांची जमीन घेतली, मग आता जमिनीवाल्याला फायदा का मध्यस्थीवाल्याला फायदा का त्याला फायदा? कोणाला फायदा? तुम्ही जमिनी इकल्या काय सगळ्या, बरं झालं मोकळे झाले, डोक्याला ताप नको. एक महत्वाचं सांगतो, मग याच्यामध्ये ज्याची जमीन आहे त्यालाही फायदा, ज्याने मध्यस्थी केली त्यालाही फायदा, आणि जो घेतो त्यालाही फायदा. मला वाटतं हे व्यवहारवाद येतो जीवनामध्ये. हा काय येतो? हा व्यवहारवाद येतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराज, ज्याला सामाजिक वाद म्हणतात ना, त्याच्यामध्ये देर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिस. असं लाईफ जिथं हे केलं जातं, मला वाटतं तो समाजवाद आहे. आणि समाजाच्या करता मग हे सगळे ही सामाजिकत्व कोणी शिकवलं? तो शिकवणारा संप्रदाय वारकऱ्यांचा. नाही तर माणसं तर स्वार्थी जीवन तर प्रत्येक माणसाचं. अहो साधं पंक्तीला बसा तुम्ही, पंक्तीला नाही मजा येत लोक असं सगळं ते आले का बसले का, अरे राम काय काही तर म्हणत नाही, बस रे मध्येच काय बरं कुठलाही कुटकुट. बरं तर लग्नाचं बिग्नाचं असलं पोपट रावते तर कोण हर्रा म्हणतं का? सप्ताहाच्या म्हणावं लागतं ना, ज्याचं खावा पोळी त्याची वाजाव, त्याच्यात काही काही दुसऱ्याला आणते. त्याच्यात समजा आता रामनामाच्या याचा सप्ताह आणि श्लोक म्हणते ते दुसरे असतात ना राग आलेले, तेवढे त्याच्यावर येते रावणा रावणा, नाही हाणाव का धरून नाही चांगलं. म्हणजे पार्टीचं काम या का करायचं, गाडीच्या खाली होतं नाही, असंच झालं ना. रामाच्या नावाचा सप्ताह करायचा आणि गुणगान रावणाचे, रावणा रावणा राज्य गंभीर. आम्ही मला राग येतो या लोकांचा, मा डोकंच सरतो. मी एक दिवस जेव्हा मी कळत नाही ना, कारण असं साधं राहणार आता लय टाईट फिट राहून काय करतात लोक, चौकून बोलले हा बाबाला काय पाहिजे नामकन दमकन. आता महाराज 3 किलोमीटर वरून आला का कळतो. आमच्या गावात एक तारीख घेतली होती, ज्यांनी तारीख घेतली तर म्हणलं अरे 7ला कीर्तन चालू व्हायचं आपलं, 6:35 झाले, अजून महाराज आले की नाही? ते म्हणे आलेत. त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या मंडपात उभा आहे, आम्ही मंडपात उभे आले म्हणे महाराज. मला कुठं आहेत? ते म्हणे जळका फाट्यावर आहे. म्हणे तुला इथं कसं कळलं? फॉकचा वास आला. हे एक महत्व सांगतो तुम्हाला, साधं जीवन वारकऱ्यासारखं नाही, वारकऱ्यासारखं साधं जीवन नाही, आणि वारकऱ्यासारखं उच्च कोटीचं जीवनही करायचं. साहेब तुम्हाला एक हात जोडून सांगतो, म्हणजे माफी मागून सांगतो. मला ते दिंड्या निघतील ना आपल्या, एक जर मला म्हणे वाटा लावायला म्हणजे येतो मी, मला कोण कोण ते सगळे साहेब लोक येणार आहे, मग तुम्हीच जा. कारण मग आता बरं येणारे या क्षेत्रातले लोक त्यांच्या मागं काम असतात, तेवढ्या पुढच्या आले काय का फोटो दिला झाले बोके मेले रस्त्यात चालणारे दगड महाराज याच्यामध्ये, कारण त्यांच्या मागं काम आहेत ना तेवढी. पण जाणारा मग आम्ही दिंडीत जायचो, बाबांसोबत गेलो होतो, गुरुवारी बाबांसोबत गेलो. तिथं ते काय व्हायचं, नेमकं गाव आलं का मोठं, मग त्या टपूचे 2-4 माईक घ्या, घे इकडे माईक, गाडीत बसून आला मी पै चाललो, तू कुठं चालला? पाय रोडवर नाही टाकला, गावात घुसतो जाता पंढरी. मी त्याला म्हणलो पुढं जाता पंढरी, रोग आला तुला. आणि बेस्ट फाईन सार करंट दिस डेज विठ्ठला स्वार्थी जीवन कसं असतं? स्वार्थी जीवन हे माणसाला
नेहमी अशांत ठेवत असतं. अंडरलाईन टू दॅट सेंटेन्स. दॅट इज द मेजर क्वेश्चन इन मॅट फिलॉसॉफी. स्वार्थी जीवन हे अपूर्ण ठेवत असतं, अशांत ठेवत असतं. म्हणले का स्वार्थी जीवन काय? हे पोरायचे असे भांडणं चालले बाळासाहेब. आता पोरायचे भांडणं चालले तर गावातलेच पोरं, गावातले शहाणे माणसं, तुमचं समजदार माणसं आले त्याने थांबा रे थांबा, काय झालंय नेमकं, काय करावं. मग आता ते सगळं झाल्यावर ते मधी एक जण गेला. तो त्या गावचा नाही, कोणाच्या ओळखीचा नाही, काही नाही. तो गेला. बरं हातात दगड घेऊन गेला आणि त्यांनी एकाच्या हातात दिलं, त्याचे दात पाड, त्याच्या समोर त्याचे दात पाड, ते दगड त्याच्या हातात दिला. बाकीच्याने सोडासोडी केली गावातल्याने, त्याला रिंगणात घेतलं. तुम्ही इथले नाही ते नाही बघ. बरं पोरं तुमच्या ओळखीचे नाही ते नाही बघ. आमच्या तुम्ही ओळखीचे नाही ते नाही बघ. मग दगड घेऊन तुमचा काही संबंध नसताना त्याच्या हातात दगड देऊन त्याची दात पाडायला का सांगत होते? त्यांनी सांगितलं मी दाताचा डॉक्टर आहे. अरे मग का लोकांच्या दात पाडून दवाखाना चालितो. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. तो जर तुमच्याकडे असेल तर युअर लाईफ इज ब्राईटनेस, शार्पनेस, गुडनेस, मार्वलस विथ द गोल्डन. नो डाऊट अबाउट इट. विठ्ठला तर तिथं स्वार्थी जीवन. आता साधं पंक्तीला बसल्यावर स्वार्थीच राहतात ना. बस मी एका ठिकाणी बसलो जेवायला, बसलो तिथं ते आलं बघ ते बुंदीवालं, लगेच त्यांनी तिथंच बिरा आडं लावलं, खाली पाणीच सोडीना. तिथं लावलं ते आला आणि मला म्हणला तो ते तिथं ते बुंदी वाढणं आणि चाल टाक आणि चाल टाक. 10-5 बाऱ्या झाल्या भाऊसाहेब, तो पण नाही. माई जीप तळ काढायला लागली, कवर थांबत. मग त्याला मी म्हणलं तर तुम्ही हे एवढं घेतलं तुम्ही, आता आम्हाला येऊ द्या ना, तुमचं तुम्ही पहा. आम्हाला एवढं खातान का तुम्ही? फेकून देऊ. आणि मला फेकून देण्यापेक्षा तो परत येणार नाही का? त्यांनी मला सांगितलं तुम्ही काय करता? मला कीर्तन. त्यांनी सांगितलं त्याच्यामुळेच अक्कल नाही. म्हणलं बुंदी घेण्याचा आणि कीर्तनाचा आकलीचा संबंध कुठे? मग मी त्याला विचारलं, म्हणलं कसं काय? त्यांनी सांगितलं बाबा तेवढा 10 बाऱ्या येईल, बुंदी राहीन का? आणि मग भात काय अंगणवाडीत भेटत नाही का भांडून? नाही फार अवघड आहे. इथे सामाजिकत्व बांधणारा संप्रदाय वारकऱ्यांचा स्वार्थी जीवन नाही महाराज. हे आपण जेवढी जेवावी लोका संतपन करी तुका, संतपन करी तुका, संतपन करी. आपण जेवढी लोका संतपन करी तुका, संतपन करी, संतपन करी तुका. हे सामाजिक बांधिलकी आहे. अगोदर समोरच्याचं कल्याण व्हावं, समोरचा सुखी दिसला का मग त्या सुखात आपण सुखी व्हावं. दॅट इज द क्लॅरिटी इन द लाईफ. हे माणसं कधी अशांत राहत नसतात. आपल्याला असं या कदाचित बरं झालं का ते चौकडी बसेल राहते ना टोळ्या गावात, जमीन घेतली तिने, कुठून पैसे आणले काय आणि काय तुला काय करायचं? काही नाही, निष्कारण फालतू वेळ आहे. तरी बरं झालं ना. आता तर लय म्हातारे लय किटकिट होती गावात. EST फुकट झाल्यापासून तो एक ताप मिटला. हे गठोडे बांधित भाकरीचे न्यावाशाला येतात. दिवसभर भाकर खाली चहा नाही, पान नाही. बरं देव दर्शनाला माऊलीच्या जात नाही, मौनीवर तिथंच आपले टपर ठोक्याने का पाहते. तर संध्याकाळची गाडी निघाली की बसून घरी येतात. एकाला इथं दिसतच नाही. नेवाशाला जातो बाबा मी रोज. काय काम आहे? काम काय याचं हक्कात घ्या ना EST. अरे मग घरी काहीतरी पाहे ना. नाही इतकं सोपं नाही महाराज. मग ही बांधिलकी आहे आणि ही बांधिलकी ज्यांना समाजाच्या कार्यामध्ये लावता येते. मला वाटतं समाज कार्य हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्या दीन दुबळ्यांची सेवा हे फार मोठं संतांच्या सारखं धर्मकार्य, धर्मादंडात येणारा विषय. त्याच्यामुळे अशी जी माणसं असतात, मला वाटतं या माणसाचा जन्म जिथे झाला त्या कुळाच्या संबंधानं विचार करताना
महाराज म्हणतात आपलं हित पाहण्यापेक्षा शेजाऱ्याचं, गल्लीचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, आपली जेवढी रेंज असेल तेवढ्या लोकांचं आपलं हित होण्याच्या अगोदर त्यांचं हित व्हावं अशा धारणेने जो पेटून उठलेला एक वर्ग आहे, जे व्यक्ती आहे, त्याच्याकरता तुकोबाराय त्याला धर्मदंडात सामाजिकत्वाची बांधिलकी असल्यामुळे त्याला तिथं रेफरन्स देतात. तेच अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता असे जो जागता, असे जो जागता, असे जो जागता, असे जो जागता, असे जो जागता. आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता जो असे जागता, जो असे जागता, जो असे जागता, जो असे जागता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुणी कन्या पुत्र होती रे सात्विक, होती रे सात्विक, होती रे सात्विक, होती रे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती रे सात्विक. माता पिता दयाचिया, माता पिता दयाचिया, कुणी कन्या पुत्र होती रे सात्विक, होती रे सात्विक, होती रे महाराज त्याचं वर्णन करतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. त्याची आई धन्य, त्याचे वडील धन्य, त्याचं कुळ धन्य. का स्वतःचं हित पाहण्यापेक्षा स्वतःच्या हिताला जेवढा जागतो तेवढा समाजाच्याही हिताकरता जा, म्हणून ती धन्यता. इथे धर्मदंड आला भाऊसाहेब. इथे एक सूत्र सांगतो तुम्हाला. काही क्षेत्रामध्ये किंमत वाढून कमी होते, बरोबर. काही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर किंमत येते आणि काही क्षेत्रामध्ये मुळातच किंमत असते. ज्याच्यामध्ये गेल्यानंतर किंमत वाढूही शकते आणि कमी होते, पण 100% कमी होते, तो राजदंडातला प्रकार आहे. मी मगाशी सांगितलं, पदस्थ एखादा पदस्थ माणूस आहे त्यावेळेला त्याच्याकडे सगळे जातात, पण पद गेलं की त्याने जरी कोणाचं वाईट नाही केलं तरी पदावर असलेली किंमत पदच्युत झाल्यानंतर नाही. ते पोरं सांभाळायला मी जाऊ का आता? मला तारीख डबल एक काय, पोरं सांभाळून कीर्तन कर. हा ना, ते लेकरच आहेत. आणि तुम्ही एखादं तुम्ही टूर काढा, तिथं सुद्धा ते संग लेकर घेतात. एखादा लेकरू हरलं का मग सगळी गाडी 2 दिवस तिथंच थांबायची, सगळ्यांनी हिंडायचं. कुठ्याही म्हणजे ही क्रिया आहे. सामाजिक कार्यामध्ये किंमत कार्याने टप्प्याने वाढते.
आणि आध्यात्मिक क्षेत्रात जे जन्माला येतात त्यांची मुळातच किंमत आल्यापासून तर शेवटपर्यंत म्हणजे आमच्यासारखेची नाही, आमचं नाही, जे ओरिजिनल येतात. जसा देव आयोनी संभव आहे तसे संत येताना त्या क्रियेने येतात आणि त्या क्रियेने आले मुळातच मोठे असतात. उपजत ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांग देव. कारण मुळातच किंमत असते. काही काही याच्यात किंमत हा शब्द पेंडिंग ठेवलेला असतो पण तो वाढवावा लागतो. ते समाजकार्य आणि मग स्वतःचं तर बरं कोणी पाहतच ना, स्वतःच आहे गेलं कोणी पाहत आपलं. आणि जर काही काय असं आहे, जर आपण काही एखाद्याला नाही बोललो काही का त्या महाराजात कीर्तन होतं, अरे काय होता त्याचं थोबड पाहत नाही, ते बोलत नाही काय नाही. त्या महाराजाला काय घ्यायचं कोणाला, मला तर नाही बोलत. आद्या सामाजिक क्षेत्रामध्ये नावाकरता केलं जात नाही, नामाकरता बांधिलकी आहे. नामाकरता परमार्थ करताना नावाकरता करू नये, नामाकरता करावा. आणि आता तर जवळजवळ सगळं असंच नावाकरता. तुम्हाला एक साधी गोष्ट सांग, आता दिंड्या निघणार आहे, देवा करता का भिशी करता? भाऊ भिशीला त्याला एंट्री सुद्धा जेवायला सुद्धा बसले ना, बेला ना घेऊ ऐका नाही का, उठ कवा देव पावायचा, देव कधी पावायचा? देवा करता करा, कोणा करता करा, देवा करता. ऐका आमच्या जयराम बाबाची दिंडी आळंदीला विना भिशी. जयराम बाबा इकडे काही बऱ्याच दिंड्या असतात. अरे शांत बसा, हे बरं बसा खाले. मावशा म्हणते याच्या पाठीपोटी काठी लागली काय? अरे माही काठी नाही लागली पण माया काट्या सरळ आहे. तुम्ही जरा भावसा पडला एक तरी नातू आला का पुढं? तुम्ही होते तो का कोणी आला का पुढं? नाही आला. याचं कारण आहे कमी माझा धाक आहे सगळ्याला सगळ्याला. कारण ते पोरं लाड आपण केला पाहिजे पण तो त्याला पोरं येत नाही माझ्याकडं. एक दिवस माझी शेंडी एवढी लांब होती भाऊसाहेब पाटील पहिली एवढी, हा ना एवढी लांब शेंडी. तुम्ही पाहिले असाल ना सुरुवातीला मी यायचो आपल्याकडं त्यावेळेला एवढी लांब शेंडी. मी नवीनच आलो होतो, एवढं मोठं तवाच होता वर असा एवढी लांब शेंडी. कारण लोक ते पाहिलं का चांगला माणूस दिसतो बरं यालाच बोला, तारखा मिळायच्या. शेंडी काढल्यापासून मी नुसता दहावीवर. आता ते आले एक दिवस ते पोरं दोन्ही लहान आले ना, तुम्हा मुलाचे मुलं आपले बारकाले होते, ते शेंडी वाटून घ्यायचे अशी. माई पूजा चालू, यत्र योगेश्वर कृष्ण, त्यांनी इकडं वाढा त्यांनी तिकडं वाढा. गेलं डोकं सरकून ते मोठ्या पोराला खाडकान दिली ठोन. आता खाडकान ठोन दिल्यावर ते गेलं रडत रडत त्याच्या आजीकडं. त्याची आजी म्हणजे माई मावस बहीण नाही. काय काय तिथून मी गेल्यावर म्हणते आजी कोण याचं त्याचं काय नातं आहे त्या आजी. ते गेले तिकडं. तिकडे गेलं तर तुम्ही किचन तर पाहिलं, किचनचं नालचा किती. तर तिथे गेलं ते आजी म्हणले काय झालं रे भाऊ? बाबानं आणलं. मग आजी म्हणती बरं ऐकू यायला काही लांब नाही भाऊ. ते म्हणे तुला माहिती आहे ना खाऊट घाणे आम्ही जातो का तिकडं पाहत. अहो मी गार झालो. महाराष्ट्रात प्रसिद्ध इतका घाणे. मग मी गेलो मंडळीला म्हणलं मी तू कुशल मला म्हणले आम्ही जातो का घाणे का? ते म्हणे ते जाऊन द्या मनावर नका घेऊ काही गोष्टी. त्याला तसं बोलल्यावर रडायचं बंद झाला का नाही? मेल मग असाच वापर करा मा. नाही वापर असाच चालू द्या माझा. मी बाहेर किती का मोठा व्हायला पण घरात असाच राहू द्या. चेंडू आणि विठ्ठला थोडस दरडून बोललं पोर गप बसले की नाही. त्यांना माहिती आहे ना आपला कोणीच नाही, याला कधीच पाहिलं नाही. ही जात वेगळी दिसत. हे वराळला ना याचा जाळ होऊस तर गप बसा. एक मग ही सामाजिक बांधिलकी आहे महाराज.
आणि मग त्याच्यामध्ये आपल्या हिताला जागतो. अगोदर आपला हा जो हित आहे हे खरं आहे आणि हे समाजाच्या करता चांगलं आहे म्हणून समाजाकरता देतो. मला वाटतं ते सामाजिक कार्य आहे आणि त्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं वर्णन धन्य माता पिता तयाचिया आणि मग सांगितलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि त्याचा आनंद कोणाला? सामाजिक कार्य करणाराचा आनंद. लोक तुम्हाला काही म्हणत ते जाऊ द्या पण तुमची सामाजिक बांधिलकी पवित्र आहे आणि हे मग त्याचा आनंद कोणाला? मी सामाजिक क्षेत्र आहे धर्मदंडात का आणलं याचं कारण तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे त्याचं ते कार्य करणाराचा आनंद कोणाला? कारण जनमानसात जे नडलेले आडलेले यांच्या पुढलं आडल्या नडलेलं जे गबाळ आहे ते बाजूला सारून त्याला वाटेला लावून देणं याला सामाजिकत्व म्हणतात. मग त्याचा आनंद कारण ही बी ईश्वर सेवाच आहे ना. समाजसेवा ही काय? ईश्वर सेवा. कार्यकर्ते सेवा ही काय? हॉटेलची सेवा. कार्यकर्ते म्हटलं का अण्णा हॉटेलमध्ये जावं लय मजा. बरं लोक इतके शान आहे आता तुमच्या पुढं बोलू नये आम्ही थोरले थारले आमच्या पाहुण्यारावळा तुम्ही तुमचा वेगळा एक माझ्याकडे वेगळं आदरस्थान आहे कारण पाहुणे आहेत आपले अण्णा. हा मग त्यामुळे एक आता वडिलाच्या जागेवर आम्ही यांना सर्वांना मांडतो त्याच्यामुळे इतकं अवघड आहे यांना का आता हे समजा मी एका ठिकाणी भेटायला गेलो पळडे म्हणून मग काही काम नव्हतं पण त्या गावात गेलो ते म्हणे सगळे महाराज भेटून आले. मग म्या गेला काय होईल निकाल लागन काय यांच्या बाजू ते म्हणणे चला भाऊ नेमा साप्ता तेच करतेत. काम गावाचं होतं आणि मारणं आमचं होतं. काही घेणं नाही देणं. गेलो मी तिथं आणि तिथं गेलो ते कार्यकर्ते आले सगळे गपचूप मौतील गेल्यावर बसत आहेत तिथं. दुखाच ठिकाणी गेल्यावर कसं आपण बसतो असं तसं तिथं गेलं गपचूप बसून आज खाली घेऊन घालून बसायचं. मग कोणतरी काहीतरी काढायचं मग त्याच्यात तीनला तर जाऊन द्या वा पहा बरं बोलणं आहे का तुम्ही? हे बोलणं खोटं असलं तर मला इथंच सांगा. बोलणं पहा यांचं आमचा काही संबंध आहे त्याच्यात भाऊसाहेब पाटील. बरं आता हे पडलं आम्हाला काय माहिती आहे कोण पडलं याच्यात काय आमचा संबंध आहे का? काहीच नाही. पण इतके कार्यकर्ते लोक इतके चॅप्टर आहेत ते बोलताना सहज बोलले हे बा मस्त प्रयत्न केले नाही यश आलं. काही लोकांनी आपल्याला नाही मतदान केलं पडलो त्याला काय करता बाबा जेवले पत्तर पालते पाहते काय बोल बाबा जेवले पत्तर पालते. आता तिथं माझ्यासमोर बोलल्यावर मी वेगळा माणूस आहे. मी म्हणलं कोणत्या बाबाला जेवू घातलं? असा तुमच्या बरोबर जेवायला आलेला बाबा सांगा अरे म्हणलं तुम्ही जेवले हे पालते जेवले तुम्ही आणि हे पालथे ते कापर वडाचं तेल बाबा जेवले कोणता बाबा होता? फार अवघड आहे लोकांचं. विठाला विठाला त्याच्यामुळे ते पण इथे धर्मदंड आहे म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. या सामाजिक कार्यामध्ये देवाचं नाव नाही घेतलं तरी चालतं कारण समाजसेवा हीच काय ईश्वर सेवा. मी फक्त जाता जाता तुम्हाला एकच आग्रह करून जाईल मी तुम्हाला. आता एवढं चांगलं जीवन झालं एवढं काम सगळीकडून अनुभव घेऊन इथपर्यंत आलात. आता तुम्हालाही कळलं कशातच काही नाही आहे तर जाता जाता फक्त मी तुम्हाला एक सांगेल लवकर वारकरी व्हा अजून तुमच्या कार्याला उजाळा मिळेल. लवकर वारकरी व्हा म्हणजे मी माळी घालीत नाही कोणाला कारण मला ते जमतच ते काय मी ह्या राड्यात नाही पडत कधी. हां कारण काय काय लोक सांगायले हा वा मागच्या साली आल दे तुम्ही नाही का त्या अर्जुनला माळ घातली आपण काढली त्यांनी पाय मध्ये मला सांगलं माझा बाबाचा त्याचा काही समज नाही घेणं नाही देणं. लोक हेच सांगत तुम्ही एखाद्याला विचारा आपण मी एक सेकंड
तुम्हाला काही माहिती आहे का? नाही काय झालं तुमच्या ते याला पाणी लागलं आणि शेजाऱ्यानं जाऊ घेतलं, गेलं ना तुमच्या माळकरीच पाणी. मी काय करू, माझी घेऊ का? लय लोकांचं लय अवघड. एक महत्वाचं आहे म्हणजे हरीख वाटे देवा. देवाला वाटतो कारण सामाजिक तो राजकारण आणि समाजकारण, समाजाची जी कारण आहेत आडीनडीची, या कारणाला सारून समाजाला कारणाविरहित करण्याकरता जो पाऊल टाकलं जातं ते सामाजिक कार्य. आणि हे जे करतात त्याचा हरीक वाटे देवा. मग गीता भागवत नका का वाचेना, हे कार्य जरी केलं तर ते वाचण्यासारखं आहे. करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकोबाराय म्हणतात असे जे असतील धार्मिक आणि सामाजिक, जे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका टाळ वाजवा सगळे भाऊ तुम्ही, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि ते म्हणतात तरी माझ्या परी माझ्या दैवा पार नाही. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. जाता जाता एवढंच मागणं मागतो. आदरणीय भाऊसाहेब पाटलांचं जे कार्य आहे, आदरणीय ताई साहेब त्यांना आधार आहे. सगळे घरचे लोक या कामाला, हे म्हणजे सामाजिक कामाला लोक दजत नाही. घरचे सगळ्याला पटतं असं नाही. काय नाही का, एक जण सांगतं काम करीत राहतो बिचारा. तर ते मी सहज घरी विचारायला गेलो तर म्हणलं आहे का भाऊ घरी? भाऊ काय याचा घरी? भाऊ काय घरचा आहे का? ती म्हातारी. आणि भाऊला घराचं काय ध्यान आहे का? ते वाहिला म्हणलं मला खंडोबाला व्हायला नाही, विठोबाला व्हायला. ते म्हण नाही नुसते लोकांचे काम करतो, इथं सगळं वाटोळं झालं. नाही सगळे सपोर्ट असतात असं नाही, पण इथे सगळं सपोर्ट आहे. आदरणीय रंजनाताई साहेब आहेत, त्यांची ते सगळा परिवार आहे, भाऊ आहेत सगळे. आणि यांचा सपोर्ट म्हणलं हेच आनंदाचं लक्षण आहे. कारण यांना सुद्धा वाटतं की लोकांचं काम झालं ना त्याच्या निदान आतून आत्मा थोडासा काय येईल, आशीर्वाद देईल. ते राजदंडात घडत नाही. काहीचे आशीर्वाद मिळतात तर काय म्हणते लवकर पडावं. इथे तसं नाही होत. इथं कोणच आहे तुम्हाला एक सांगू का, अन्न चोट्याला घातलं काय, भामट्याला घातलं काय, शाजुकाला घातलं काय, परमार्थिकाला घातलं काय, साधूला घातलं काय, किंवा एखाद्या नीच ज्याची वृत्ती आहे अशाला घातलं काय. अन्न खाल्ल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणाचा आत्म्यातून जे शब्द निघतात हे वाईट का चांगले? बोला ना, चांगले का वाईट? चांगलेच निघतात, कारण तो अन्नाचा प्रभाव आहे. तसं हे सामाजिक जे कार्य आहे या संतांनी पहा जगाच्या करता केलं, जगाच्या करता. आपण नाही जगा करता, निदान गावा करता, नाही गावा करता, तालुक्या करता, नाही तालुक्या करता, जिल्ह्या करता. जेवढं होईल तेवढं रेंजमध्ये तुम्ही जर समाजकार्य करत राहिलात तर त्या समाजकार्याची पावती तुम्हाला बाकीचं जग देव कोणा देव, पण तो देणारा देव आहे एवढं ठामपणाने सांगतो. आणि मी इथे विराम घेतो. विठोबा जय माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा भगवंतांनी अर्पण करतो आणि इथं सेवेला पूर्णविराम देतो. आदरणीय भाऊसाहेब पाटील बजरंग पारखे यांचं आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना भाऊसाहेब पाटील पारखे यांचा आज 41वा ॲनिव्हर्सरी म्हणजे विवाह सोहळ्याचा वाढदिवस. वाढदिवस असेच पाहिजे, हे वाढदिवस चांगले, त्याच्यामुळं हा होतोय. आणि त्याच्यामध्ये त्यांची सामाजिक जी बांधिलकी आहे, या बांधिलकीला मी सुद्धा म्हणजे अगदी हे झालो. आणि हे झालो नसतो, पण त्यांनी टोटल खरं सांगितलं आजच्या या स्थितीला आहे
इथपर्यंत त्यांनी सगळं सांगितलं. त्याच्यामुळे हे जीवन सत्यवादी आहे. लवकरच परमात्मा तुमच्या या कार्याचा जो लेखाजोखा आहे भगवंताच्या दरबारात हा आजच सिद्ध झाला आणि इथून पुढे वाटचाल अगदी सुवर्ण अक्षराची योग तुमच्या जीवनात येवो एवढंच सांगतो. आणि परमेश्वराने ही सामाजिक बांधिलकी टिकवण्याकरता सतत त्याचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहो आणि तळवा तुमच्या डोक्यावर राहो. बोट तिकडं राहो आणि तळवा तुमच्या मस्तकात राहून अशाच गोरगरिबांची सेवा ही निस्वार्थपणे तुमच्याकडून होत राहो एवढीच मागणी मागतो. आणि मी आता निघतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय